कोल्हापुरात अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीसाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झाले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत। कायद्याबाबतची अचूक माहिती पोहोचवून सामाजिक सलोखा बळकट करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे। अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 व नियम 2016 याबाबत नागरिकांमध्ये अचूक माहिती पोहोचावी, गैरसमज दूर व्हावेत आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीची बैठक झाली आहे। या बैठकीत येडगे बोलत होते। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांची संख्या कमी होतीये ही चांगली गोष्ट असली तरी पीडितांना वेळेत न्याय मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। कायद्याच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई न करता प्राप्त तक्रारींवर तातडीनं कार्यवाही व्हावी यासाठी प्रशासन दक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बैठकीत सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील कार्यवाहीचा आढावा घेतला। पोलिसांकडे सध्या 5 प्रकरणांचा तपास सुरू असून न्यायालयात 565 प्रकरणं प्रलंबित आहेत। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधनांचा वापर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। या बैठकीला पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक नैना पाटील, समाज कल्याण अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसंच अशासकीय सदस्य उपस्थित होते।